नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर शाळेचा पहिला दिवस मुलांइतकाच आईसाठीही हा दिवस खूप खास असतो. सकाळपासूनच डबा, युनिफॉर्म, बॅग, पाण्याची बॉटल, तर या सगळ्या गोष्टींची धावपळ चालू असते. आणि या सगळ्या धावपळीमध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद दडलेला असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची सकाळ दाखवणार आहे. या गडबडीतले छोटे छोटे क्षण, तयारी आणि आई म्हणून आपण जो अनुभव अनुभवतोय, तर तो खास आनंद आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला मग सुरू करूयात आजचा ब्लॉग. तर सकाळपासूनच किट्टूची ना किचनमध्ये जी लगबग आहे तर ती चालू होती. रोज ती उशिरा झोपून उठते, पण आज शाळेचा पहिला दिवस होता आणि त्यामुळे ती सकाळी झोपून थोडीशी लवकरच उठली. आणि उठली तेव्हापासनं तिचं किचनमध्ये जी लुबुड असते तर ती करणं चालू आहे की आज मम्मी काय बनवत आहे आणि मला टिफिनवर काय देणार आहे. कारण बघा, मुलांचा जो शाळेचा पहिला दिवस असतो तर त्यामध्ये ना त्यांचं एक असतं की मला आज काहीतरी स्पेशल न्यायचं आहे. म्हणजे जी भाजी आपण बनवलेली असेल तर ती भाजी सोडून काहीतरी असे स्पेशल भाजी त्यांना हवी असते. आणि सकाळी सकाळी ना मला यांच्या ऑफिससाठीचा डबा द्यावा लागतो. तर सकाळी आपली जी नॉर्मली भाजी मी रात्री प्रिपेअर करून ठेवलं असते तर तीच भाजी मी इथे आज बनवायला घेतली. तर म्हटलं तीच भाजी तू घेऊन जा. तर म्हणाली की अजिबात नाही, ती भाजी मी नेणार नाही, मला काहीतरी दुसरं स्पेशल बनवून दे. आणि 2-3 दिवसापासून तिचं चालू होतं की शाळेच्या पहिल्या दिवशी ना मी जी कुरकुरीत भेंडी असते ती रेसिपी मी अद्यापही ट्राय केलेली नव्हती. कुठून तिने ते बघितली, कुठून ऐकली मला नाही माहिती, पण म्हणाली की मला आज ना तेच न्यायचं आहे. तशी ती इतकी जिद्द करत नाही, पण कदाचित आज शाळेचा पहिला दिवस होता तर त्यामुळे तिचं होतं की मला आज कुरकुरीत भेंडीच न्यायची आहे. तर म्हटलं चला, पहिला दिवस आहे आज शाळेचा, तर तिलासुद्धा हर्ट नको करायला. तर म्हणून मग इथे ना टिफिन बनवताच तिच्या टिफिनची सुद्धा तयारी मी इथे करायला घेतली. तर बघा, जी भेंडी आहे तर ती भेंडी मी इथे ना आधी धुवून घेतली. आणि आता सध्या बघा पावसाळा चालू आहे आणि या वातावरणामध्ये जेही भाजीचं आहे ना तर ते चांगलं असं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. कारण बघा, एकतर त्यावर ना पावसाचं पाणी जातं आणि ज्या जागी हे भाजीचं ठेवलेलं असतं तर तिथे सुद्धा पावसाने ना सगळीकडे घाण पसरलेली असते आणि मग माश्या वगैरे असं बरंचसं काय काय भाज्यांवर येऊन बसतं. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये तरी मी म्हणेन की ज्या भाज्या आहेत ना तर त्या 2-3 पाण्याने चांगल्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर इथे जी भेंडी आहे तर ती मी धुवून घेतली. आणि आज टिफिनवर ज्या शेंगा असतात चवळीच्या तर त्या शेंगा मी बनवणार आहे. सकाळी सकाळी बघा, रोज न चुकता यांचा टिफिन मला द्यावा लागतो आणि कधीकधी रविवारीसुद्धा सुट्टी मिळत नाही. कारण यांचा जो रेस्ट आहे, जी सुट्टी आहे तर ती ऑप्शनल असते. वर्कलोड जर जास्त असेल तर रविवारची सुट्टीसुद्धा कॅन्सल होते. तर त्यामुळे मग रोजच्यासारखा न चुकता टिफिन द्यावा लागतो. तर माझा स्वयंपाक चालू होता आणि किट्टू म्हणाली की मम्मी दे, तुझ्या मागे घाई होईल. तर ज्या भेंड्या आहेत तर त्या मी कट करून देते म्हणून. आणि भाजीचं वगैरे तिला ना कट करण्याची सवय नाही, तर मला वाटलं कदाचित व्यवस्थित कट करते की नाही, पण तिने ना इतक्या छान ज्या भेंड्या आहेत तर त्या कट करून दिल्या. आणि अगदी लहान आहे, यावर्षी 5वीला गेली ती, पण इतकं छान परफेक्ट तिने कट केलं आहे सगळं. बघा, कैसा लग रहा है आपको भिंडी काट के? बहुत बुरा लग रहा है. क्या लेके जाना है टिफिन पे? कुरकुरी भिंडी. कुरकुरी भिंडी. सादी सब्जी नहीं चलेगी? ओके दिस इज माय फर्स्ट डे ऑफ स्कूल, सो ओके मेरे को कुछ अच्छा चाहिए खाने के लिए. ओके. और कुछ? और कुछ नहीं. तर तिची भेंडी कट करेपर्यंत इथे जो स्वयंपाक आहे माझा तर तो बनवून तयार झाला होता. आणि त्यानंतर यांचं टिफिन बांधण्याचं काम माझं चालू आहे. आणि जोपर्यंत हे घरातून निघत नाही तोपर्यंत ना आपले जे दुसरे कामं आहेत तर त्यांना ना म्हणजे माझा हातच लागत नाही. कारण निघेपर्यंत हे कुठे ठेवलं आहे, ते कुठे ठेवलं आहे, असं तसं काय ना काय यांचं चालू असतं. आणि त्यामुळे जोपर्यंत हे ऑफिसला जायला निघत नाही, ऑफिस नाही आहे ॲक्च्युली, त्यांचं फील्ड वर्क आहे, तर ऑफिससुद्धा नाही म्हणू शकत, पण जेही आहे ते म्हणजे ड्युटीवर जोपर्यंत हे जायला निघत नाहीत तोपर्यंत ना माझे जे दुसरे कामं आहेत तर ते काही माझे होत नाहीत.
तर चला, यांचा जो टिफिन आहे तर तो इथे मी बनवायला घेतला. आज गाजर आणि काकडी जी आहे तर ती सेपरेट आहे आणि जे स्प्राऊट आहेत तर ते सेपरेट आहेत. नाहीतर मग मी काय करते, छान अशी गाजर, काकडी, टमाटर बारीक बारीक कट करून घेते आणि स्प्राऊटचा एक ना मिक्स सलाद बनवते. पण आज तितका वेळ काही होता नाही, म्हणून मग दोन्हीही गोष्टी ज्या आहेत तर त्या सेपरेट दिल्या आहेत. आणि या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या खरंच आपल्या आहारामध्ये त्यांचा नक्की समावेश करावा. त्यानंतर मग पाण्याची बॉटलसुद्धा भरून घेते. आणि ही जी बॉटल आहे तर ती बघा इतकी छान आहे. ऑनलाईनच मागवली होती मी आणि जवळपास 1.5-2 वर्ष झाले असतील ही बॉटल हे वापरत आहेत. तर अजूनही तिचा जो म्हणजे ज्याप्रमाणे ती आधी पाणी थंड करायची अगदी तसंच थंड करते आणि 24 तासपर्यंत हे जे पाणी आहे तर ते छान असं थंड राहतं. 2 लिटरची कॅपॅसिटी आहे आणि खूप छान आहे. तर चला, हे गेलेले ऑफिसला आणि त्यानंतर मग किट्टूबाईची जी भेंडीची भाजी आहे तर ती मी बनवायला घेतली. ज्या भेंड्या तिने कट केलेल्या होत्या तर त्या एका पसरट भांड्यामध्ये काढल्या आणि त्यामध्ये ना 2-3 चमचे बेसन घातलेलं आहे, थोडीशी हळद घातली, चवीपुरतं मीठ घातलं, सोबतच धनेपूड घातली आणि थोडंसं जे तिखट असतं तर ते घातलेलं आहे. आणि जे आमचूर आहे तर ते मस्ट आहे, कारण बघा भेंडीला ना थोडासा आंबटपणा हवा. तर एकतर लिंबूचं म्हणजे लिंबू पिळू शकता किंवा मग आमचूर थोडंसं काहीतरी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. टेक्स्चर व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. अगदी कमी प्रमाणामध्ये पाणी शिंपडायचं, नाही तर जी भेंडी आहे ना तर ती अगदी अशी ना म्हणजे सैलसर होते, गिली होते. त्यामुळे तर छान असा एक क्रीमी टेक्स्चर जो आहे तर तो बनवून तयार झाला होता. त्यानंतर या ज्या भेंड्या आहेत तर त्या मी इथे तळून घेतल्या आणि अगदी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला अगदी ब्राऊन रंग, गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मग आपल्याला यांना ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा सगळ्या ज्या भेंड्या आहेत तर त्या मी इथे तळायला घेतल्या. आणि एकत्र सगळ्या भेंड्या तळून होत नाही, त्यांना 2-3 बॅचमध्ये तळावं लागतं. आणि 1-2 भेंड्या मी सुद्धा खाऊन बघितल्या तर छान वाटली, म्हणजे ती जी भाजी आहे तर ती छान वाटली. सगळ्या ज्या भेंड्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे बघायला या दिसतात, खायलासुद्धा खूप छान वाटतात. तर चला, इतक्या दिवसाच्या सुट्या होत्या तरीही सुद्धा किट्टूचा जो युनिफॉर्म आहे तर तो मी परवाच्या दिवशी धुवून घातला आणि त्यातल्या त्यात प्रेस करण्याचं विसरली होती. तर म्हटलं चला, जोपर्यंत भेंड्या थंड्या होत आहेत म्हणजे भाजी थंड होत आहे तोपर्यंत जो युनिफॉर्म आहे तर तो मी इथे प्रेस करायला घेतला. कारण काल युनिफॉर्म काही प्रेस केलेला नव्हतं, लक्षातच नव्हतं. आणि आता 2 महिन्यापासून सुट्या होत्या तर ती गोष्टसुद्धा ना लक्षातून निघून जाते. जेव्हा रेग्युलर शाळा असते त्यावेळेला बरोबर आठवड्याला ना म्हणजे संडेला रात्रीच्या वेळेला सगळा जो युनिफॉर्म वगैरे आहे तर तो मी प्रेस करून ठेवते. पण आज काही लक्षात होतं नाही, म्हणून मग ऐन वेळेवर युनिफॉर्म मला प्रेस करावा लागला. त्यानंतर किट्टूचा टिफिन पॅक करणं चालू आहे. तर जी भाजी आहे तर किट्टूसाठी आणि किट्टूच्या मैत्रिणींसाठी इथे 2 टिफिन मी पॅक करून घेतले. कारण जेव्हा काही स्पेशल बनतं तर तिचं नेहमी असतं की माझ्या मैत्रिणींसाठी एक वेगळा टिफिन मला हवा आहे म्हणून, आणि ती नेहमी असं घेऊन जाते. तर चला, तिचा जो टिफिन आहे तर तो पॅक झाला आणि शेवटी किट्टूबाईच्या शाळेचा पहिला दिवस आज आणि ती जायला निघाली आहे तिच्या शाळेला. लिफ्टने सहसा ती एकटी जात नाही, पण आता म्हणाली की मी मोठी झाली तर मी एकटी चालली जाईन म्हणून, नाहीतर लिफ्टने ना तिला खाली सोडून द्यावं लागतं. तर चला, तर अशा मुलांच्या ज्या सुट्ट्या आहेत तर त्या संपल्या आहेत आणि आता शाळा चालू झाली आहे. आणि बघा यावेळेला ना 2 महिने कसे संपले खरंच काही कळलं नाही. आणि त्यातल्या त्यात 8-10 दिवस ज्या सुट्ट्या आहेत तर त्या पुन्हा आणखी वाढल्या होत्या. म्हणजे प्रत्येक वेळेला बघा जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये वगैरे शाळा चालू होऊन जातात, पण यावेळेला उन्हामुळे ज्या सुट्ट्या आहेत तर त्या वाढल्या होत्या. आणि तरीसुद्धा 2 महिने कसे गेले काहीच कळलं नाही आणि मस्त छान आरामामध्ये 2 महिने गेले. पण आता पुन्हा शाळा चालू झाल्या आहेत आणि सकाळची जी आपली धावपळ आहे, बऱ्याचशा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर सगळ्यांच्या मागे बघा अशी सकाळी सकाळी धावपळ राहत असेल. कारण सकाळी सकाळी मुलांचं आवरणं, त्यांचा टिफिन बनवणं आणि त्यातल्या त्यात पुन्हा आणखी आपल्या घरातले कामं असतात. तर या सगळ्यांमध्ये सकाळची जी दमछाक आहे तर ती बऱ्या प्रमाणामध्ये होते. तर आता सध्या किट्टूची शाळा चालू झाली आहे आणि सानूची व्हायची आहे. सानूची जी शाळा आहे तर ती समोरच्या आठवड्यामध्ये होणार आहे.
आणि तिचीही शाळा चालू झाली की मग त्यानंतर आणखी इतकी धावपळ होते. आणि तिघांच्या निघण्याच्या 3 वेळ असतात. तिचे पप्पा सकाळी 6:30ला म्हणजे 6:15ला किंवा 7:45ला असे 2 टायमिंग असतात त्यांचे. ट्रेननी जातात ते, इथून स्टेशनवर जातात आणि तिथून मग ट्रेन पकडून स्टेशनवर म्हणजे समोर जिथे त्यांचं काम असेल त्या स्टेशनवर जातात. तर एकतर 7:45 वाजता किंवा 6:15 वाजता अशा 2 टायमिंग असतात त्यांचे निघायचे. त्यानंतर मग 8:30ला सानू निघते आणि 11ला किट्टू निघते. तर तिघांच्या 3 वेळ असतात निघायच्या आणि तिघांचेही टिफिन पॅक करणं, वॉटर बॉटल्स भरणं, असे बरेचसे कितीतरी कामं असतात. आणि आधामधामध्ये बघा मग आणखी पुन्हा आपलं घरकाम चालू असतं आणि मधातच यांचं जाणं, यांच्या तयाऱ्या. तर इतकी ना दगदग होते त्यावेळेला. तर चला असं काय करणार आहे, शाळेच्या म्हणजे मुलांच्या शाळेचं जे आहे तर ते आपल्याला करावंच लागतं. तर चला अशा पद्धतीने आता जी शाळा आहे तर ती चालू झालेली आहे आणि किट्टूबाईच्या शाळेचा पहिला दिवस होता. ॲक्च्युली हा व्हिडिओ ना मागचा आठवड्याचा आहे, पण तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा राहिला होता. तर त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुमच्यासोबत शेअरसुद्धा करूयात म्हणून. तर शाळेच्या पहिल्या दिवशी तिला जी भाजी मी बनवलेली होती तर ती भाजी काही तिला न्यायची नव्हती. तर त्यामुळे मग तिने ना जी कुरकुरीत भेंडी असते तर ते तिने बनवून मागितली होती आणि छान झाली होती रेसिपी. म्हणजे मुलं आवडीने खातील अशी रेसिपी होती ती. तर चला असा होता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. तुम्ही पुन्हा आणखी कमेंट करायला कंजूसी चालू केली आहे. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. वाईट नका मानू बरं का, मी सहजच एक गंमत म्हणून म्हणजे असे जे जोक आहे तर ते करत राहते. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.